नमस्कार, मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी मस्त अस्सल मराठमोळी सिंहगड स्पेशल थाळी बनवतोय। ह्या थाळीमध्ये ज्वारीची भाकरी, पिठलं, झणझणीत असं वांग्याचं भरीत, ठेचा, कच्च्या कांद्याची चटणी असं सर्व जेवण बनवणार आहोत। ह्या जेवणाची सर बाकी कशालाच नाही। तर तुम्ही अशा पद्धतीने ही थाळी नक्की एकदा बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चला तर मग इथे जास्त वेळ न वाया घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। थाळीच्या रेसिपीमधील सगळ्यात पदार्थ आहे मस्त झणझणीत असा मिरचीचा ठेचा। तर इथे जी कमी तिखटवाली मिरची असते ती इथे मी मिरची घेतलेली आहे। मिरचीचे पूर्ण देठ काढून घेतलेले आहेत। थोडीशी कोथिंबीर, 1 चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ, थोडे शेंगदाणे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तर इथे आता आपल्याला ह्या मिरच्या हे सर्व भाजून घ्यायचं आहे। तर इथे तवा छान असा गरम करून घेतलेला आहे। शक्यतो इथे आपल्याला लोखंडी तव्याचा वापर करायचा आहे। तर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत। सुरुवातीला आपण हे शेंगदाणे छान असे 2 ते 3 मिनिटं मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आता 2 मिनिटं झालेले आहेत। शेंगदाणे मस्त भाजले गेलेले आहेत खरपूस। तर आता हे काढून घेऊया। तर शेंगदाणे ठेच्यामध्ये वापरणं ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असतील तर वापरू शकता, नाही वापरल्या तरीही चालेल। इथे आता त्याच तव्यामध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। तर इथे मी मिरच्या टाकून घेते। तर इथे बघू शकताय तुम्ही मिरच्या छान तोडून घेतल्यात। एका मिरचीचे 2 ते 3 तुकडे करून घेतलेले आहेत। मिरचीमध्येच इथे मी लसूण टाकून घेतलेलं आहे आणि 2 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे। तर व्यवस्थित आता आपल्याला हे 2 ते 3 मिनिटं मिरच्या आणि लसूण छान असं भाजून घ्यायचं आहे। तर बघू शकताय तुम्ही इथे अशा पद्धतीने आता आपण व्यवस्थित मिरच्या छान भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत। मिरच्या छान अशा भाजून घेतलेल्या आहेत। इथे बघू शकता तुम्ही अगदी छान मिरच्या भाजलेल्या आहेत। आता ह्या काढून घेऊया। तर इथे आता एक मी मिक्सरचा जार घेतलेला आहे। मिक्सरच्या जारमध्ये भाजून घेतलेले मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे। मिरची व्यवस्थित छान थंड झाल्यानंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। भाजून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। 1 टेबलस्पून जिरे घेतलेत, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे व्यवस्थित आता आपल्याला मिक्सरला 1-2 ते 3 वेळा छान असं फिरवून घ्यायचं आहे। इथे आता हे मिक्सरला 1-2 ते 3 वेळा मस्त फिरवून घेतलेलं आहे। झाकण काढून घ्यायचं आहे। तर मस्त असा इथे आपला हा झणझणीत असा मिरचीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे। बघू शकताय तुम्ही अगदी छान असा आपला हा ठेचा इथे बनवून तयार झालेला आहे। इथे आपल्या थाळीच्या रेसिपीमधील दुसरा पदार्थ म्हणजे वांग्याचं भरीत बनवते। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी अशी हिरव्या कलरची वांगी घेतलेली, भरताची वांगी घेतलेली आहेत। वांग्याला आपल्याला सगळ्या साईडला छान असं तेल लावून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 वांगी घेतलेली आहेत आणि दोन्ही वांग्यांना छान असं तेल लावून घेतलेत। आता आपल्याला ही वांगी छान गॅसवरती भाजून घ्यायची आहेत। तर इथे आपण तेल लावून घेतलेल्या वांग्यांना गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम आपल्याला कमी जास्त करत ही वांगी छान अशी सगळ्या साईडने भाजून घ्यायची आहेत। एकदम गॅस फास्ट करायचा नाही, नाहीतर हे वांगं वरून भाजलं जातं पण आतून थोडंफार कच्चं राहतं। त्याच्यामुळे एकदम गॅसची फ्लेम कमी जास्त करत आपल्याला 2-2 मिनिटांनी फिरवून हे वांगं सगळ्या साईडने छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल अशा पद्धतीने आपल्याला फिरवून हे वांगं सगळ्या साईडने छान असं अगदी मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे। इथे आता 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। मस्त असं आपलं हे वांगं सगळ्या साईडने छान भाजलं गेलेलं आहे। हे वांगं भाजण्यासाठी 3 ते 4 मिनिटं लागली। गॅसची फ्लेम कमी जास्त करत अगदी मस्त हे वांगं भाजून घेतलेलं आहे। तर इथे आता ही दोन्ही वांगी मी छान अशी भाजून घेतलेली आहेत। वांगी थोडीफार थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे। तर वांगी थंड झाल्यानंतर साल काढायला बरं पडतं, त्याच्यामुळे आपल्याला ही थोडीफार वांगी थंड करून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला ह्याच्यावरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे। इथे आता वांग्याच्या वरची साल काढून घेतलेले आहे। सुरीने ह्याचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि ही वांगी छान अशी स्मॅश करून घ्यायची आहेत। तर ही वांगी तुम्ही सुरीने सुद्धा स्मॅश करू शकता, एखाद्या काटा चमच्याने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकता किंवा साध्या चमच्याने सुद्धा ही वांगी छान स्मॅश होतात। तर इथे मी काटा चमच्याने ही वांगी छान अशी स्मॅश करून घेतलेली आहेत। तर मस्त इथं वांगी स्मॅश करून झालेले आहेत। तर आता आपण ह्याचं भरीत कसं बनवायचं ते बघूया। तर इथे आता वांग्याचं भरीत बनवण्यासाठी कढई छान गरम करून घेतली। कढईमध्ये आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे। वांग्याचं भरीत बनवतोय त्याच्यामुळे तेल थोडंसं जास्त प्रमाणात वापरायचं। तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा टेबलस्पून जिरे टाकून घ्यायचं, अर्धा टेबलस्पून मोहरी टाकून घ्यायची। जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि एक बारीक कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा। तर हे व्यवस्थित छान असं आपल्याला 2 ते 3 मिनिटं असं परतवून घ्यायचं आहे। कांदा छान गुलाबी रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे।
तर 2 ते 3 मिनटं इथे झालेले आहेत. कांदा छान असा मस्त गुलाबी रंगावरती भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 5 ते 6 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. लसूण इथे आपल्याला फोडणीमध्येच वापरायचा होता, पण मी विसरल्यामुळे इथे आत्ता वापरलेला आहे. कांद्याबरोबर लसूण 2 ते 3 मिनटं छान असा परतवून घ्यायचा. तर मस्त असं 2 ते 3 मिनटं लसूण छान असा इथे परतवून घेतलाय. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर अर्धा टेबलस्पून हळद टाकून घेतलेली आहे आणि 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे सर्व मसाले छान असे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. तर मस्त असे हे मसाले छान असे 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर इथे आता आपण जे वांग्याचं आपण वांगं स्मॅश करून घेतलेलं आहे ते वांगं आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक्स्ट्राचे दुसरे कोणतेही मसाले वापरलेले नाही आहेत, फक्त कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तर स्मॅश करून घेतलेलं वांगं इथे मी सर्व टाकून घेतले. आता आपल्याला हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आता हे सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त चमचमीत झणझणीत असं आपलं हे वांग्याचं भरीत इथे बनवून तयार झालेलं आहे. इथे आता आपण थाळीच्या रेसिपीमधील कच्च्या कांद्याची चटणी बनवतोय. कच्च्या कांद्याची चटणी बनवण्यासाठी एक बारीक कापून घेतलेला कांदा, आवडीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि 1 ते 2 टेबलस्पून कच्चं तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतल्यानंतर बघू शकताय तुम्ही इथे ही मस्त अशी आपली कच्च्या कांद्याची चटणी इथे तयार झालेली आहे. आता आपल्याला थाळीमधील पिठलं बनवून घ्यायचं आहे. पिठलं बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पीठ आपल्याला पहिल्यांदा छान असं भिजवून घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. पिठामध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या गुठळ्या पूर्ण मोडून आपल्याला व्यवस्थित पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. ते पीठ एकसारखं छान असं भिजवून घेतलेलं आहे. पिठामधील पूर्ण गुठळ्या मोडून घेतलेल्या आहेत, बघू शकताय तुम्ही इथे. इथे आता पिठलं बनवण्यासाठी कढई छान गरम करून घेतले. कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं. तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकून घेते अर्धा टेबलस्पून जिरे आणि अर्धा टेबलस्पून मोहरी. तुम्ही जर पिठल्यामध्ये मोहरी वापरत नसाल तर नाही वापरली तरीही चालेल, ऑप्शनल आहे. मी इथे नेहमी पिठल्यामध्ये मोहरी वापरते. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या इथे ठेचून वापरलेल्या आहेत. त्याचबरोबर थोडीशी इथे मिरचीची पेस्ट करून घेतली, म्हणजे मिरची क्रश करून घेतलेली आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि व्यवस्थित छान असं हे 1 मिनिटभर परतवून घ्यायचं. तर इथे तुम्ही मिरची बारीक कापून जरी वापरली तरीही चालेल आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. तर हे सर्व छान असं 1 मिनिटभर परतवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे बारीक कापून घेतलेला कांदा. तर 1 कांदा इथे मी बारीक कापून घेतलेला आहे. तर कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित छान 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचा आहे. तर 2 ते 3 मिनटं झालेले आहेत. कांदा व्यवस्थित छान असा भाजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये टाकून घेते अर्धा टेबलस्पून हळद. हळद छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर पिठलं आपल्याला किती क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी इथे 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे पाण्याला छान अशी एक उकळी आली. आता ह्याच्यामध्ये भिजवून घेतलेलं बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर त्याच बाउलमध्ये मी परत 1 ग्लास पाणी टाकून ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तर इथे पिठल्याला 2 मिनटं छान अशी वाफ काढून घेतली. मस्त असं आपलं इथे पिठलं तयार झालेलं आहे. सगळ्यात शेवटी ह्याच्यावरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मस्त चरचरीत असं आपलं इथं पिठलं बनवून तयार झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही इथे पिठल्याची कन्सिस्टन्सी. मस्त असं इथं आपलं हे पिठलं बनवून तयार झालेलं आहे. तर इथे आपल्या थाळीच्या रेसिपीमधील सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भाकरी. तर इथे आज आपण ज्वारीची भाकरी बनवतोय. ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी इथे मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. इथे आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही गरम पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. गरम पाण्याचा वापर केल्यामुळे इथे आपली भाकरी अगदी मस्त होते. पीठ एकदम छान चिकट होतं आणि भाकरीसुद्धा अगदी मस्त होते. तर इथे थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने आपल्याला एकदम घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे.
झालेल्या पिठामधून एक पिठाचा गोळा काढून घेतला आणि परत एकदा व्यवस्थित छान असा मळून घ्यायचा आहे। पीठ जितकं छान आपण मळून घेऊ तितकी आपली भाकरी अगदी मऊ लुसलुशीत अशी होते। तर इथे व्यवस्थित छान असं परत मी पीठ मळून घेतलं आणि आता आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे। तर परातीमध्ये थोडंसं सुकं पीठ टाकून घ्यायचं खाली आणि त्याच्यावरती हा गोळा ठेवून आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघत असाल अशा पद्धतीने आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे। तर मीडियम आकारामध्ये मी अशा पद्धतीने ही भाकरी छान अशी थापून घेतलेली आहे। तर मस्त अशी आपली इथे ही भाकरी थापून झालेली आहे। इथे भाकरी भाजण्यासाठी तवा छान गरम करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये भाकरी टाकून घ्यायची। तर इथे मी भाकरी भाजण्यासाठी लोखंडी तव्याचा नेहमी वापर करते। भाकरी टाकून आपल्याला ह्याच्यावरती अशा पद्धतीने वरतून पाणी लावून घ्यायचं आहे। तर व्यवस्थित सगळ्या साईडला आपल्याला हे छान असं पाणी लावून भाकरीच्या वरती लावलेलं पाणी पूर्णपणे सुकल्यानंतर आपल्याला ही भाकरी पलटवून घ्यायची आहे आणि भाकरीची दुसरी साईड सुद्धा अगदी छान अशी व्यवस्थित भाजून घ्यायची। तर इथे बघू शकताय तुम्ही। तर 2 मिनिटांनंतर इथे भाकरी छान अशी भाजलेली आहे। भाकरी एकदा बघायची आणि व्यवस्थित जिथे भाजलेली नाही तिथे परत एकदा व्यवस्थित भाजून घ्यायची। तव्यामध्येच मी पलटवून भाकरीची दुसरी साईड छान भाजून घेणार आहे। तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी मस्त टम्म अशी आपली ही भाकरी फुगलेली आहे आणि व्यवस्थित छान अशी भाकरी इथे भाजून घेतलेली आहे। तर अशी आपली मस्त ज्वारीची भाकरी इथे बनवून तयार झालेली आहे। तर इथे मस्त अशी आपली ही झणझणीत अशी अस्सल मराठमोळी सिंहगड स्पेशल थाळी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा अशा पद्धतीने ही थाळी बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। पूनम रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा। नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।